नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक प्रश्नपत्रिका घेऊन मी आलेलो आहे आणि यामध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विचारल्या गेलेल्या तलाठी परीक्षेच्या संदर्भात सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की या परीक्षेमध्ये एकूण सर्व प्रश्नापैकी 40 प्रश्न, परत एकदा सांगतो, सर्व प्रश्नापैकी 40 प्रश्न हे फक्त इंग्लिशवरती आधारित विचारलेले आहेत. मग यावरून काय आपल्याला शिकायला मिळतं की इंग्रजी हा भाग परीक्षेचा आत्मा आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. इतर विषयाच्या तयारीच्या बरोबरीने इंग्लिश विषयामध्ये सुद्धा तुम्हाला सर्वाधिक गुण घ्यावे लागतील. त्याच वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्थान हे नक्की निवड झालेल्या उमेदवारामध्ये होऊ शकेल. परत एकदा सांगतो, ही प्रश्नपत्रिका तुम्ही स्वतःही पाहू शकता. कोल्हापूर जिल्ह्याची तलाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका होती, ज्यामध्ये आश्चर्यकारकरित्या 40 प्रश्न हे इंग्रजी विषयावरती आधारित आहेत. याचा अर्थ असा आहे की जर आपला विषय जर इंग्रजी त्यावेळेस जर कच्चा असेल किंवा जर इंग्रजी विषयाबद्दल आपली थोडीशी मनात भीती असेल की मी इंग्रजीला थोडंसं बाजूला सारून इतर विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स घेईन आणि इंग्रजीला ऑप्शनला ठेवेन, तर मित्रांनो, असा विचार करणाऱ्या अनेक आपल्या मित्रांपैकी त्यांनी आपली ती संधी नक्कीच गमावलेली असेल. इंग्रजीचा सुद्धा तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळवण्याचा जो कानमंत्र आहे तो मुळात हाच आहे की दररोज अर्धा तास तरी पूर्वीच्या प्रश्नपत्रिका वाचणे, त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांचा विचार करणे आणि मग त्यावरती आधारित नक्कीच एक एक पाऊल पुढं टाकत जाणे. एकाच वेळेस वेगवेगळ्या कन्सेप्टचा अभ्यास करणं नक्कीच शक्य नसतं, मात्र विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे आपण बऱ्याच कंटेंट्सना एकाच वेळेस हातभार घालू शकतो आणि हाच आपल्या व्हिडिओचा किंवा परीक्षेमधील यशस्वी होण्याचा कानमंत्र आहे, मूलमंत्र आहे. याला तुम्ही चिटकून राहा, नक्कीच यश तुम्हाला मिळणार, यात खात्री तुम्ही बाळगायला हरकत नाही. माझ्या अनुभवानुसार व यापुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा नक्कीच सर्वांना याचा फायदा होईल, यात शंका नाही. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण डिटेल सर्व काही पाहणार आहोतच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील, काही सूचना असतील, कुठला भाग कळला नसेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंट्स, तुमचे विचार हे नक्कीच आमच्यासाठी एक दिशादर्शक ठरू शकतात आणि त्यानुसार यानंतरचे व्हिडिओसुद्धा येऊ शकतील. त्यानुसार तुम्ही बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून वेळोवेळी येणारे व्हिडिओ याचे नोटिफिकेशन तुम्हाला योग्यरित्या मिळू शकेल. मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो आपण पाहूया आणि त्याच्यानुसार आपण पुढे जाऊया. आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आपला पहिला प्रश्न आहे, सिट डाऊन अँड स्टडी, से व्हॉट द अबोव इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस. मित्रांनो, या संदर्भात दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिट डाऊन अँड स्टडी, स्टेट द टाईप ऑफ सेंटेन्स, वाक्याचा प्रकार सांगा. आता इथे असं विचारलंय की वाक्याचा प्रकार ऑलरेडी दिला आहे, इट इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, बट एक्सप्रेशन ऑफ दॅट सेंटेन्स इज व्हॉट. एक्सप्रेशन काय आहे, म्हणजे ते ॲडवाइज आहे, रिक्वेस्ट आहे, कमांड आहे की सर्टनली आहे, सर्टनिटी आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि लक्षात घ्या, सिट डाऊन अँड स्टडी, इट इज नॉट ए रिक्वेस्ट, कारण रिक्वेस्टमध्ये काय येतं, रिक्वेस्टमध्ये साधारणतः प्लीज वगैरे शब्द येतात, सर्टनिटी असण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यानंतर रिक्वेस्टमध्ये प्लीज वगैरे शब्द येतात. कमांड्स या जनरल दिल्या जात नाही, कमांड्स या मिलिटरीमध्ये वगैरे दिल्या जातात. जे एखाद्याकडून उद्गारलेलं सेंटेन्स असेल ते पूर्णतः करायचंच असेल तर अशा वेळेस कमांड्स वगैरे दिली जाते. आणि हे एक जनरल ॲडवाइज आहे, सिट डाऊन अँड स्टडी, खाली बस आणि अभ्यास कर, इट इज ॲडवाइज. म्हणून दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणून बी ऑप्शनला आपल्याला करेक्ट करायचं आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. फाइंड आउट द वर्ड स्पेल्ड करेक्टली फ्रॉम द गिवन वर्ड. आपल्याला त्या ठिकाणी योग्य शब्द निवडायचा आहे आणि स्पेलिंग हे करेक्ट असलं पाहिजे. आणि शब्द आहे नॉटी.
नॉटीचं स्पेलिंग काय आहे? NAUGHTY, NAUGHTY. That's why option number B here is the correct option. लक्षात घ्या, काही स्पेलिंग्स वर्ड्स आपल्याला मोजके पाठ सुद्धा असणं आवश्यक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न काय सांगतो पाहू. द न्यूली इलेक्टेड ओड टू फाईट डॅश पुअर पीपल. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. प्रिपोजिशन टाकायचं आहे आपल्याला. न्यूली इलेक्टेड ओड टू फाईट फॉर द पुअर पीपल. विथ द पुअर पीपल येणार नाही, कारण निवडलेला व्यक्ती च्यासाठी काम करतो, च्या बरोबर नाही. दॅट्स वाय फॉर हा ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे. म्हणून यामध्ये आपल्याला फॉर हा प्रिपोजिशन तिथे टाकायचा आहे. मित्रांनो, फॉर प्रिपोजिशन बऱ्याच वेळेस परीक्षेला अनेक ठिकाणच्या जिल्ह्यातल्या तलाठी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणून प्रिपोजिशनचा फॉर हा प्रिपोजिशन व्यवस्थितरित्या लर्न करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट वन पाहूया. फाइंड द मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड शोधायचा आहे आपल्याला. मिसस्पेल्ड म्हणजेच काय? चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द शोधायचा आहे. पहिला शब्द आहे कोर्ट, COURT, करेक्ट आहे. दुसरा शब्द आहे कम्प्युटर, COMPUTER, तोही करेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे प्रोसेसर, सो दॅट वन ऑल्सो अ करेक्ट वर्ड. आणि चौथा शब्द आहे मॅगझीन. मॅगझीन शब्दाचं स्पेलिंग चुकलेलं आहे. MAGAZIN असं स्पेलिंग दिले आणि करेक्ट स्पेलिंग आहे MAGAZINE. NE या ठिकाणी ई हा इथे लिहायचा राहून गेला आहे. दॅट्स वाय ते मिसस्पेल्ड आहे, चुकीचा स्पेलिंग असलेला शब्द आहे. नेक्स्ट शब्द लक्षात घेऊ. नेक्स्ट प्रश्न लक्षात घेऊ. चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड. मीडियम याचा आपल्याला प्लुरल फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. हा शब्द कुठेतरी तुमच्या नोट्समध्ये नक्की लिहून ठेवा, कारण हा शब्द बऱ्याच वेळेस आपण लक्षात घेत नाही. मीडियम हा शब्द माध्यम या माध्यमातून आपण लक्षात घेतो. याचा शब्द लक्षात घ्या आणि लिहून ठेवा कुठेतरी. याचं मीडिया अँड मीडियम हे त्याचं उत्तर आहे. मी सांगतो तुम्हाला. मीडिया म्हणजे काय? मीडियामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. इट इज अ प्लुरल फॉर्म. मीडिया इज अ प्लुरल फॉर्म, ज्यामध्ये टेलिव्हिजन येतं, ज्यामध्ये अनेक जे माध्यमं आहेत वेगवेगळे, हे सर्व अनेक माध्यमं सुद्धा येतात. टेलिव्हिजन येतं, मोबाईल येतं, किंवा अनेक जे माध्यमं आहेत. सो दॅट वन इज कॉल्ड ॲज मीडिया. आणि त्याचं जे सिंग्युलर फॉर्म आहे ते मीडियम आहे. मीडियम म्हणजे काय? की ज्या एका माध्यमातून आपण करतो ते माध्यम येणार आहे. टेलिव्हिजन इज अ मीडियम. मीडियम हा शब्द त्या ठिकाणी एका गोष्टीला दाखवण्यासाठी, एका माध्यमाला दाखवण्यासाठी येतोय. आणि मीडिया हा जनरली बऱ्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये येतोय, म्हणजे टेलिव्हिजन असेल किंवा न्यूज असतील किंवा अनेक बऱ्याच गोष्टी असतील. सो तो तशा पद्धतीने आहे. कुठेतरी हा शब्द लिहून ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. IMP क्वेश्चन आहे असं लक्षात घेणं अपेक्षित आहे. नेक्स्ट प्रश्न लक्षात घेऊ. ही अंडरटूक अ सिस्टमॅटिक सर्च. आणि प्रश्न असा आहे, इंडिकेट व्हॉट पार्ट ऑफ द स्पीच द अंडरलाईन वर्ड बिलॉंग्स इन द अबव सेंटेन्स. आपल्याला अंडरलाईन केलेला शब्द लक्षात घ्यायचा आहे. हा शब्द आहे अंडरलाईन केलेला, सर्च. या वाक्यामध्ये सर्च कशाची भूमिका बजावतो? तो वर्ब तर नाही आहे. या वाक्यामध्ये जर वर्ब असता तर तो सब्जेक्ट नंतर आला असता, त्याच्यामुळे तो वर्ब असण्याचा प्रश्न नाही. ॲडजेक्टिव्ह असण्याचाही प्रश्न नाही, कारण ॲडजेक्टिव्ह हे नामाबद्दल येतं. त्याच्यानंतर ॲडवर्बसुद्धा तो वर्बसाठी येतो, म्हणून तो सुद्धा असण्याचा प्रश्न नाही. पण सर्च हा शब्द नाऊन असू शकतो. सर्च हा या वाक्यामध्ये नाऊन आहे, नामाचं काम करतो. नेक्स्ट वन बघूया. इंडिकेट टू व्हॉट पार्ट ऑफ द स्पीच द अंडरलाईन वर्ड बिलॉंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला खालील वाक्यामध्ये तो काय सांगतोय ते हे लक्षात घ्यायचं आहे. ही स्टूड नेक्स्ट टू मी इन द क्लास. आणि या वाक्यामध्ये आपल्याला समजून घ्या, ही स्टूड इन द क्लास, पण कुठे उभे राहिला? तर त्या ठिकाणी त्या क्लासमधली जागा सांगतोय. म्हणून त्या वाक्याचं तो काय असणार आहे? तो असणार आहे ॲडजेक्टिव्ह असणार आहे. त्या ठिकाणी तो काय असतो? नामाबद्दल आलेला शब्द असणार आहे, म्हणून तो काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. या वाक्यामध्ये ते ॲडजेक्टिव्ह आहे, हे लक्षात घ्या आणि त्यानुसार समजून घ्या. आणि त्याच्यानंतर पुढचा भाग आपण लक्षात घेऊया. पुढचा प्रश्न लक्षात घेऊ. प्रश्न आहे चूज द करेक्ट सिंग्युलर वर्ड ऑफ द वर्ड.
सिंग्युलर वर्ड शोधायचा आहे. डिअर या शब्दाचा सिंग्युलर वर्ड काय होतो? डिअरचं सिंग्युलर डिअरच होतं आणि प्ल्युरल सुद्धा डिअरच होतं. म्हणून ऑप्शन नंबर ए हा या प्रश्नातील करेक्ट ऑप्शन आहे. डिअरचं सिंग्युलर डिअरच आणि डिअरचं प्ल्युरल सुद्धा डिअरच. सो डिअर डिअर इज द सिंग्युलर अँड प्ल्युरल फॉर्म ऑफ डिअर. नेक्स्ट वर्ड आपण लक्षात घेऊ. थँक्यू हनी. स्टेट वेदर द सेंटेन्स इज. हे सेंटेन्स कशाचं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. वाक्य कुठल्या प्रकारचं आहे, वाक्याचा प्रकार कुठला आहे? ग्रीटिंग आहे का? अभिवादन करण्यासाठी असं म्हटलं जातं का? नाही. अभिवादनमध्ये काय येतात? हॅलो, हाय असे शब्द येतात. ॲपोलॉजी आहे का? माफी वगैरे मागाय, सॉरी वगैरे असे शब्द. एक्स्ट्रीमली आय ॲपोलाइज असे शब्द, सॉरी असे शब्द ॲपोलॉजीमध्ये येतात. जॉय म्हणजे आनंद आहे का? हुर्रे, ओ असे असे शब्द आलेत का? नाही. ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय? एखाद्याने आपल्यासाठी काही केलं असेल तर त्याच्याबद्दल आपण उपकाराच्या भावना म्हणून जे शब्द वापरतो त्याला आपण ग्रॅटिट्यूड असं म्हणतो. आणि इथे थँक्यू शब्द हा ग्रॅटिट्यूड दाखवणारा आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न लक्षात घेऊ. इट विल हॅव गॉन. स्टेट द टाईप ऑफ टेन्स ऑफ द अबोव सेंटेन्स. आता इथे लक्षात घ्या, विल हॅव गॉन वाक्यातलं क्रियापद हे V3 आहे. हॅव आले आणि विल आले. विल आले याचा अर्थ तो फ्युचर आहे. त्याच्यानंतर हॅव आले याचा अर्थ तो परफेक्ट आहे. आणि गॉन आलंय म्हटल्यानंतर तो परफेक्ट टेन्स दाखवतोय. म्हणून ऑप्शन नंबर ए फ्युचर परफेक्ट टेन्स इज द करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊ. फिल इन द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिव्हन सेंटेन्स. वाक्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं प्रिपोजिशन निवडायचं आहे आणि वाक्यामध्ये आपल्याला प्रिपोजिशनमध्ये व्यवस्थित टाकायचं आहे. मिस्टर राव हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज 1988. मित्रांनो इथं लक्षात घ्या का, इथे दिलेला आहे त्याचा वेळ, परंतु इथे प्रिपोजिशन दिलेलं नाही आहे. एक हे प्रिपोजिशन नेहमी वापरलं जातं. मोस्टली प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरलं जातं. आणि ज्या वेळेस पॉईंट ऑफ टाईम दाखवायचा असतो, पॉईंट ऑफ टाईम, त्यावेळेस हे वापरलं जातं. पॉईंट ऑफ टाईम दाखवण्यासाठी सिन्स वापरलं जातं. आणि पिरियड ऑफ टाईम दाखवायचं असेल तर फॉर दाखवलं जात असतं. मोस्टली इन प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये नेहमी हा रूल लक्षात ठेवा. पॉईंट ऑफ टाईम दाखवायचं असेल तर सिन्स आणि पिरियड ऑफ टाईम दाखवायचं असेल तर फॉर ह्या प्रिपोजिशनचा वापर केला जातो. दुसरे दोन जे प्रिपोजिशन असणार आहेत ते तर येऊच शकणार नाही आहेत. त्याच्यामुळे सिन्स हा भाग त्या ठिकाणी नक्कीच असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन. फिल द प्रॉपर फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. ॲडजेक्टिव्ह व्यवस्थित टाकायचं आपल्याला. हिज हाऊस इज डॅडॅश टू माइन. नियरेस्ट, नियरर किंवा नियर हे सर्व जे आहेत हे त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच आहेत. मात्र हे ॲडजेक्टिव्ह हे पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशा प्रकारे वापरले जातात. मात्र इथे ते बसणारच नाहीत. हिज हाऊस इज नियरेस्ट टू मी असं येऊ शकणार नाही. नेक्स्ट टू माइन असं येऊ शकतं. सो नेक्स्ट इज द करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट हिअर. पुढचा प्रश्न आपण लक्षात घेऊया. पुढचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ डिलिजंट. डिलिजंट या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. डिलिजंट याचा अर्थ होतो मेहनती. होपफुल म्हणजे आशादायी. लेजी म्हणजे आळशी. आणि इथेच लक्षात येतं की मेहनतीच्या उलटा काय येईल? आळशी. उलट शब्द, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. डिलिजंट म्हणजे काय? मेहनती. आणि लेझी म्हणजे काय? आळशी. सो दिस वे लेझी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग इज इन द पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट प्रोग्रेसिव्ह निवडायचा आहे. पास्ट प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह या शब्दाचा अर्थ होतो कंटिन्युअस आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह याचा अर्थ आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्सचं फॉर्मेशन काय होतं? सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस त्याच्यानंतर VING प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. मग यानुसार असलेलं वाक्य कुठलं आहे? हॅव येण्याचा प्रश्नच नाही, हॅड येण्याचा प्रश्नच नाही, विल सुद्धा येण्याचा प्रश्न नाही ना. ऑप्शन नंबर डी लक्षात घ्या. क्रिकेट वॉज बीइंग प्लेड बाय देम. इट इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ पॅसिव्ह सेंटेन्स. बट हे पॅसिव्ह सेंटेन्स कुठल्या सेंटेन्सचं झालं आहे?
पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचंच पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन झालंय, ज्याचं मुळात वाक्य काय होतं, दे वेर प्लेईंग क्रिकेट असं वाक्य होतं. त्याचं उलटं होऊन इथं झालंय क्रिकेट वॉज बिईंग प्लेड बाय देम. म्हणून ह्या वाक्याचा टेन्स हा पास्ट प्रोग्रेसिव्ह किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स हा आपल्याला निवडायचा आहे. नेक्स्ट प्रश्न लक्षात घेऊया आपण. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेम द टाइप ऑफ अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. हाऊ द फूड इज सर्व्ड इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता लक्षात घ्या की या वाक्याचा आपल्याला क्लॉज लक्षात घ्यायचे. मित्रांनो, दोन प्रकारचे क्लॉज आहेत, मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. या मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सुद्धा नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज असे त्याचे प्रकार पडतात. आपल्याला आता असं लक्षात घ्यायचंय की या वाक्याचा क्लॉज कुठला आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस डिपेंडेंट वाक्य असतात त्यावेळेस त्या ठिकाणी या ठिकाणी एकच वाक्य दिसतंय आणि हेच मूळ वाक्य आहे. म्हणून या वाक्याचा जो क्लॉज आहे तो नाउन क्लॉज असणार आहे. डिपेंडंट असता तर त्या ठिकाणी तो सबऑर्डिनेट क्लॉज असता. आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे जे प्रकार आहेत ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज हे त्यातले उपप्रकार त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावे लागले असते. मात्र इथे एकच वाक्य आहे आणि तोच मूळ वाक्य आहे आणि त्याच्यावरतीच आधारित हे सर्व सांगितले. दॅट्स वाय दॅट वन इज द नाउन क्लॉज. नेक्स्ट वन लक्षात घेऊ. चूज द मिनिंग ऑफ द वर्ड इंग्लिश युजेस वर्ड दे THY असा शब्द दिलेला आहे. ओल्ड इंग्लिशमध्ये हा शब्दाचा अर्थ काय विचारलेला आहे. ओल्ड इंग्लिशमध्ये हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे आपल्याला प्रत्यक्षात लक्षात राहायला पाहिजे. THY हा शब्द जुन्या इंग्रजीमध्ये काय म्हणून वापरला जातो. लक्षात घ्या, या शब्दाचा अर्थ जुन्या इंग्लिशमध्ये युअर असा आहे. YOUR असा त्याचा अर्थ होतो आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कुठेतरी तुमच्या नोट्समध्ये हे तुम्हाला IMP आहे म्हणून लिहून सुद्धा ठेवणं अपेक्षित आहे. नेक्स्ट वन प्रश्न लक्षात घेऊ. आय डिडंट थिंक ही वुड बी कॅपेबल डॅश डुईंग एनिथिंग. आता इथे लक्षात घ्या, बऱ्याच जणांना असं वाटेल की आय डोंट थिंक ही वुड बी कॅपेबल फॉर डुईंग एनिथिंग. साठी नाही. लक्षात घ्या, इथे ऑप्शन आहे, उत्तराचं ऑप्शन आहे ऑफ. फॉर नाही, फॉर हे येणार नाही. इन डुईंग एनिथिंग होणार नाही. फॉर डुईंग एनिथिंग थोडंसं जवळजवळ वाटतं, मात्र साठी असा त्याचा अर्थ होत नाही म्हणून ते पण येणार नाही आणि ऑन येण्याचा प्रश्नच नाही. दॅट्स वाय ओनली वन ऑप्शन इज रिमेन, दॅट वन इज द ऑफ. सो ऑफ इज द करेक्ट ऑप्शन हिअर इन दिस क्वेश्चन. नेक्स्ट वन. कल्याणी कॅन सिंग डॅश दॅन अंजली. आता इथे आपल्याला निवडायचं आहे ॲडजेक्टिव्ह आणि करेक्ट ॲडजेक्टिव्ह निवडायचं आहे आणि ऑप्शन्स आहेत नाईस, गुड, फाईन आणि बेटर. नाईस, गुड आणि फाईन हे पॉझिटिव्ह फॉर्म्स आहेत आणि बेटर हा जो आहे तो कंपेरेटिव्ह फॉर्म आहे. आणि इथे कल्याणी आणि अंजलीमध्ये ऑलरेडी कंपॅरिझन सांगितलेलं आहे. दॅट्स वाय ऑप्शन नंबर D इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी बेटर इज द करेक्ट ऑप्शन हिअर इन दिस क्वेश्चन. नेक्स्ट वन प्रश्न पाहू. फाइंड द वर्ड सिमिलर इन द मिनिंग टू द वर्ड गिवन. आणि डेफिनेट हा शब्द दिलेला आहे. डेफिनेट शब्द. डेफिनेट म्हणजे काय. डेफिनेट शब्द डेफिनेट म्हणजे साधारणतः निश्चित असा अर्थ होतो. आणि इथे बघा, राईट म्हणजे बरोबर, रिजिड म्हणजे थोडासा संदिग्ध, त्याच्यानंतर वेग म्हणजे अस्पष्ट आणि सर्टन म्हणजे काय, डेफिनेट. सर्टन याचा अर्थच डेफिनेट. सर्टन म्हणजे काय, निश्चित असा, नेमका असा त्याचा अर्थ होतो. आणि इथे डेफिनेट या शब्दाचा अर्थ सर्टन असा. ऑप्शन नंबर A हा यातील करेक्ट ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट प्रश्न लक्षात घेऊ. स्टेट व्हॉट द इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट एक्सप्रेस. वाक्य कुठल्या प्रकारचं आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. लुक इन द मिरर बिफोर यू ड्राईव्ह ऑफ. लुक इन द मिरर, आरशात पहा ज्यावेळेस तुम्ही लक्षात घेताय त्यावेळेस. हे कुठल्या, रिक्वेस्ट आहे, ऑर्डर आहे, विश आहे की ॲडवाईज आहे. आणि ह्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं इट इज अ ॲडवाईज. इट इज अ ॲडवाईज. हे काय आहे, ॲडवाईज आहे. ही एक प्रकारची ॲडवाईज आहे. म्हणजे काय आहे, एक प्रकारचा सल्ला आहे असं म्हटलेलं आहे. पुढं बघूया, लक्षात घेऊया. व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द करेक्ट इज द वर्ड कंट्री. कंट्री हा शब्द कुठल्या प्रकारचा आहे असं म्हटलंय. कंट्री हा शब्द इथे, कंट्री कुठल्या प्रकारचं, कलेक्टिव्ह नाउन आहे, कॉमन नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे का अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि साधी गोष्ट आहे, इट इज अ कॉमन नाउन.
भारताला सुद्धा कंट्रीज म्हटलं जातं, पाकिस्तानला सुद्धा कंट्रीज म्हटलं जातं, भूतानला सुद्धा कंट्रीज म्हटलं जातं. कंट्री इज ए कॉमन नाव. पुढं पाहूया. सिलेक्ट द सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द सेंटेन्स गिवन बिलो. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमधलं कन्स्ट्रक्शन निवडायचं आहे खालच्या दिलेल्या ऑप्शनपैकी. आणि लक्षात घ्या, वाय डीड ही राईट ए लेटर हा प्रश्न आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणी पॅसिव्हमध्ये ऑलरेडी दिलेला नाहीच आहे. ही वॉज नॉट रायटिंग ए लेटर, इथे वॉज नॉट रायटिंग ए लेटर क्रियापदाचं तिसरं, पॅसिव्हमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप येतं, इथं आलेलं नाही. त्याच्यानंतर लेट ए लेटर बी रिटन, इथे बघा रिटन हा तिसरा वापरलेला आहे क्रियापदाचा. त्याच्यानंतर इथे लेटची रचना आहे. आणि ह्याच्यामध्ये बाकी सगळ्यामध्ये पहा, इथे पहिल्यामध्ये राईट आहे, दुसऱ्यामध्ये रायटिंग आहे, तिसऱ्यामध्ये राईट आहे. क्रियापदाचं तिसरं रूप फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर सी मध्ये वापरलं आहे. दॅट्स वाय दॅट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन हिअर. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, सी ऑप्शन करेक्ट असणार आहे. नेक्स्ट वन लक्षात घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग इज इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं फॉर्म्युला काय? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला हा होतो. मग यानुसार वाक्य कुठलं बरोबर आहे ते लक्षात घ्या. द लेटर इज बिईंग रिटन बाय हिम. आपल्याला आता इथं लक्षात असं घ्यायचं आहे, लेटर इज बिईंग रिटन बाय हिम. जर इथे वाक्य कुठल्या प्रकारचं असतं, वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे लक्षात घेऊनच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बायची रचना वापरलेला आहे, बिईंग आलेलं आहे, म्हणजे इथे पॅसिव्हमध्ये ऑलरेडी म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ऑलरेडी ऑक्झिलरी वर्ब होतं. पण जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ऑक्झिलरी वर्ब असत नाही, म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर असणारच नाही. अ पोएम वॉज येण्याचा प्रश्नच नाही, कारण सिम्पल प्रेझेंट असता तर त्याचं ज्यावेळेस पॅसिव्ह होतं आहे त्यावेळेस त्या ठिकाणी इज येणार आहे. आता लक्षात घ्या, ए टेबल इज मेड बाय हिम हे वाक्य पहा. ए टेबल इज क्रियापदाचं तिसरं रूप आणि बायची रचना आहे. हे 3 ऑप्शन, दॅट्स वाय हेच योग्य असणार आहे. अ टेबल इज मेड बाय हिम वाक्य मुळात कसं होतं ते सांगतोय मी. ही मेक्स ए टेबल, ही मेक्स ए टेबल याचं काय झालंय, ए टेबल इज मेड बाय हिम असं त्याचा चेंज झालेला आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न लक्षात घेऊ. सिलेक्ट द वर्ड इन द प्लुरल फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला खालच्या मधल्या सगळ्यात मधला प्लुरल फॉर्म ओळखायचा आहे. लुकस नाहीच आहे, रेडियस नाही आहे, ॲक्सेस इज द प्लुरल फॉर्म. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. प्लुरल फॉर्म आहे ॲक्सेस. पुढचा प्रश्न लक्षात घेऊ. स्पिनस्टर, गिव द मस्कुलाइन फॉर्म ऑफ स्पिनस्टर. स्पिनस्टर म्हणजे काय की मस्कुलाइन जेंडर बघायचं आहे आपल्याला. मस्कुलाइन म्हणजे काय, पुरुषलिंगी शब्द पाहायचा आहे. स्पिनस्टर याचा अर्थ होतो अविवाहित स्त्री, स्पिनस्टर. मॉन्क म्हणजे काय, मॉन्क या शब्दाचा अर्थ होतो साधू. त्याच्यानंतर प्रॉफिट म्हणजे भविष्यकर्ता किंवा भविष्य सांगणारा वगैरे. आणि त्याच्यानंतर जेंटलमॅन म्हणजे काय, एक साधारणतः योग्य असा माणूस. आणि बॅचलर म्हणजे काय, अविवाहित मुलगा. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन हिअर. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. स्पिनस्टर म्हणजे अविवाहित मुलगी आणि बॅचलर म्हणजे अविवाहित मुलगा. म्हणजेच काय, इथे मस्कुलाइन जेंडर त्याचं असं होणार आहे. त्याच्या पुढे पाहूया. गिव्ह ऑन वर्ड फॉर द इन्सेक्ट विच हॅज 6 लेग्स. असा शब्द की ज्याला म्हणजे असा कीटक की ज्याला 6 पाय असतात त्याला काय म्हणतात, मॅमल. मॅमल म्हणजे काय, मॅमल म्हणजे स्तनधारी प्राणी, त्याला मॅमल असं म्हणतात. त्याच्यानंतर हेक्सापोडा या शब्दाचा अर्थ ॲक्च्युली हेक्सा या शब्दात, हेक्सा म्हणजेच काय 6 आणि हे पोडा म्हणजे काय 6 पाय असलेला. सो दॅट्स वाय हेक्सापोडा इज द करेक्ट ऑप्शन. पण दुसऱ्याही शब्दांना लक्षात घ्या. वर्टेब्रेट म्हणजे काय, वर्टेब्रेट म्हणजेच पृष्ठवंशीय म्हणजे काय, जमिनीवरती राहणारे. आणि हेर्बिओरस या शब्दाचा अर्थ होतो शाकाहारी.
आणि ओनली फक्त हेक्सोपोडा या शब्दाचा अर्थ होतो 6 पाय असलेला कीटक. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. पुढे जाऊया. द रोज इज स्वीटेस्ट ऑफ ऑल द फ्लावर, चूज द करेक्ट आर्टिकल. आपल्याला या वाक्यामध्ये करेक्ट आर्टिकल घालायचे आणि लक्षात घ्या मित्रांनो, इट इज अ सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये न चुकता वन ऑफ द किंवा द असा त्या ठिकाणी ऑप्शन असतो. म्हणून स्वीटेस्टच्या अगोदर काय म्हटलं मी, स्वीटेस्टच्या अगोदर, याच्या अगोदर हो का इथे काय येणार आहे, द येणार आहे. दॅट्स वाय द ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. द त्या ठिकाणी आपल्याला न चुकता निवडायचं आहे. पुढं पाहूया. चूज द करेक्ट फिमेनाईन जेंडर. फिमेनाईन जेंडर निवडायचं आहे आपल्याला आणि फिमेनाईन जेंडर आपल्याला लक्षात घेताना इथं लक्षात घ्यायचं आहे. सगळ्यात बरेच ऑप्शन्स तुम्ही इथे पाहता. याच्यामध्ये मला पाहता क्षणी लक्षात आलं की गीज, गीज म्हणजे हंस. गीज या शब्दाचा अर्थ होतो हंस. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. पुढं लक्षात घेऊया. फाइंड द मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड लक्षात घ्यायचं आहे. ऑक्सिजन, टंग, लायब्ररी अँड कंडिशन. ह्याच्यामध्ये फक्त लायब्ररीचं स्पेलिंग चुकलं आहे मित्रांनो. लायब्ररीचं योग्य स्पेलिंग आहे LIBRARY. LIBRARY. याच्यामधलं ए या ठिकाणी बघा, इथे या स्पेलिंगमध्ये ए विनाकारण वापरलेलं आहे. दॅट्स वाय दॅट वन इज द मिसस्पेल्ड, चुकीचं स्पेलिंग लिहिलेला शब्द आहे. पुढं पाहूया. पुढचा प्रश्न लक्षात घेऊ आपण. वेहेमेन्स हा शब्द आहे. वेहेमेन्स हा या शब्दाला आणि याचं सिनॉनिम शोधायचं आपल्याला. ग्रीडी. ग्रीडी म्हणजे काय की थोडासा हे असलेला, म्हणजे ग्रीडी म्हणजे एखाद्या लोभी असलेला आपण असं म्हणूया. रेपुलेसिव्ह याचाही तसा अर्थ होत नाही. त्याच्यानंतर रिवेंजफुल. रिवेंजफुल म्हणजे काय की एखादा म्हणजे एखाद्याचं रिवेंज घ्यायचं किंवा एखाद्याचा बदला घ्यायचा, तर अशा वेळेस तो शब्द वापरला जातो. आणि पॅशन. पॅशन या शब्दाला लक्षात घ्या, ज्याचा अर्थ काय होतो की डिस्प्ले स्ट्रॉंग फिलिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल खूप असं वाटत राहणे, त्यालाच म्हणले व्हेहेमन्स किंवा पॅशनेट असणे. आणि ऑप्शन नंबर डी इथं बरोबर ऑप्शन असणार आहे, म्हणजे पॅशनेट किंवा पॅशन शब्द असणार आहे. पुढं पाहूया आपण. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ सेल्डम. सेल्डम या शब्दाचा अर्थ होतो रेअरली. बार्किंग डॉग सेल्डम बाईट म्हणजेच काय, सेल्डम म्हणजे काय, भुंकणारे कुत्रे कधी कधी चावतात किंवा चावत नाहीत असं म्हटलं जातं. सो दॅट्स वाय आफ्टर, एव्हर, नेव्हर, रेअरली. रेअरली म्हणजे काय, केव्हा केव्हा. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट प्रश्न पाहूया. द काऊ इज वन ऑफ द डॅश ॲनिमल्स. वन ऑफ द वापरलं आहे म्हटल्यानंतर इथं जे ॲडजेक्टिव्ह येणार आहे मित्रांनो, हे सुपरलेटिव्ह फॉर्म येणार आहे. ॲडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह फॉर्म येणार आहे. मग आता इथं लक्षात घ्या, मोर युजफुल येणार नाही, नुसता युजफुल येणार नाही, नुसता मोर युजफुल येणार नाही. फक्त ऑप्शन नंबर ए हा मोस्ट युजफुल हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ फेम. फेम म्हणजे प्रसिद्धी आणि प्रसिद्धीसाठी असलेला शब्द आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तो शब्द आहे रिन्युअन. सो ऑप्शन नंबर सी हा या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असणार आहे, ज्याचा अर्थ आहे प्रसिद्धी. ओके. नेक्स्ट प्रश्न लक्षात घेऊ. ही अनफर्ल्ड द इंडियन ट्री कलर ऑन माउंट एव्हरेस्ट. इथे आपल्याला याचा टेन्स आयडेंटिफाय करा. व्हॉट इज द टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब इन द गिवन सेंटेन्स. आणि इथे पहा वाक्याचा टेन्स. अनफर्ल्ड ईडी फॉर्म लागलाय, आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ईडी फॉर्म लागलाय, करता आहे आणि ईडी फॉर्म वर्बचा दुसरा रूप वापरले. आणि मग दुसरं रूप आणि करता असेल तर लगेच काय येणार आहे, सिम्पल पास्ट टेन्स. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट वन प्रश्न. नथिंग इन अवर लाईफ इज सो इम्पॉर्टंट ॲज हेल्थ. व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स इज इट. आणि साधं वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार कंपेरेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की नन ऑफ अबव आहे. नथिंग शब्द वापरला आहे म्हटल्यानंतर निगेटिव्ह आहे. सोपा प्रश्न होता, दॅट्स वाय आपल्याला लगेच ते लक्षात येईल. पुढचा लक्षात घेऊ. फाइंड आउट द वर्ड स्पेल्ड करेक्टली. खाली दिलेल्या शब्दापैकी मार्वलस शब्द आहे आणि त्याच्यापैकी करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. आणि याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द लक्षात घ्या. MARVELOUS
MARVELOUS. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आहे, मार्वलस. नेक्स्ट वन, गिव्स द फेमिनाईन फॉर्म ऑफ लॅड. लॅड या शब्दाचा अर्थ होतो मुलगा, LAD, लॅड. हा पण शब्द लिहून ठेवा, कारण हाही बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला आहे. साधारणतः हा शब्द आपल्याला माहीत नसतो. लॅड या शब्दाचा अर्थ होतो मुलगा. याचं फिमेनाईन जेंडर आपल्याला शोधायचं आहे. फिमेनाईन जेंडर मुलगीसाठी शब्द साधारणतः गर्ल शब्द येतो, मात्र जर गर्ल तुम्ही इथे लिहिला तर चुकीचा होईल. बॉय असतं तर तुम्ही गर्ल लिहिलात तर ते योग्य झालं असतं. इथं LAD याचाच सारखाच शब्द आपल्याला निवडायचा आहे. आणि लॅस, LASS, लॅस शब्दाचा अर्थ होतो मुलगी. सो लॅस इज द करेक्ट ऑप्शन. पुढं पाहूया. गिव्ह वन वर्ड फॉर वन हू गोज ऑन फूट. जो पायाने चालतो त्याच्यासाठी शब्द आपल्याला निवडायचा आहे. आणि जो पायाने चालतो त्याला बघा आपण शब्द वापरतो, आणि त्या ठिकाणी आपण शब्द पॅसेंजर म्हणजे प्रवासी, तो तर येणार नाही. डिबेटर म्हणजे कर्जदार, तोही येणार नाही. वॉकर चालणारा. आणि पेडेस्ट्रियन म्हणजे काय की पायाने चालणारा, किंवा या ठिकाणी जो चालतो त्याला त्या ठिकाणी पेडिट्रियन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. काय म्हटलं शेवटच्या प्रश्नात लक्षात घ्या. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ स्पेंडथ्रिफ्ट या शब्दाचा अर्थ काय होतो मुळात ते लक्षात घ्या, आणि मग लक्षात घ्या. स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे काय, खर्च करणारा, त्याला म्हणतात स्पेंडथ्रिफ्ट. आणि याच्या उलट शब्द लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. जनरस येणार नाही. बँकक्रफ्ट म्हणजे कर्ज बुडवू इच्छिणारा. अथिस्ट नाही येऊ शकणार. आणि हे बघा मिसर या शब्दाचा अर्थ तो, हाही शब्द मुळात लक्षात घ्या, लिहून ठेवा. आपण नेहमीच्या इंग्लिशमध्ये हे शब्द वापरत नाही, त्याच्यामुळे असे शब्द कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा. MISER, मिसर या शब्दाचा अर्थ होतो कंजूष. आणि स्पेंडथ्रिफ्ट या शब्दाचा अर्थ होतो खर्चिक, म्हणून त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मिसर. म्हणून ऑप्शन नंबर डी हा यातील करेक्ट ऑप्शन असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचे जे प्रश्न आहेत या संदर्भात तुम्हाला याच प्रश्नासंदर्भात कोणकोणती नवनवीन माहिती मिळाली, नक्कीच आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे कळवा. तुमच्या लाईक्स आणि तुमच्या कमेंट्स या आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात, त्यामुळे लाईक्स करायला आणि कमेंटसुद्धा टाकायला विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आमचं चॅनल सबस्क्राईब करा. दररोज तुम्हाला आमचे हे प्रश्न आणि त्या संदर्भातले स्पष्टीकरण तुम्हाला मिळावं यासाठी बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याबरोबरीने तुम्हाला या संदर्भात तुमचे काही सूचना असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्कीच कमेंट करून तुम्ही कळवा. नक्कीच त्यावरती आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हालाही त्याची मदत होईल आणि तुमचेसुद्धा परीक्षेमधील उत्तीर्ण होण्याचे चान्सेस अधिक वाढत जातील. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.